Good morning students. In last video we learned about the environmental conservation and biodiversity. We say the biodiversity is a variation of living organisms, varieties of living organisms in different countries as well as in India. Comparison with India, in which biodiversity we are divided into three main types. Firstly, genetic biodiversity, second, species biodiversity, and third one is a ecosystem biodiversity. And these points are detailed in study in last video. Today we learn the next points is a scared grouse. Scared grouse is a most important part of our India. स्केअर्ड ग्रूज आपण कशाला म्हणतो तर जनरली मराठीमध्ये त्याला आपण देवराई म्हणून ओळखतो. वेस्टर्न घाट साईडला जास्त प्रमाणात ह्या ज्या स्केअर्ड ग्रूज आहेत त्या आपल्याला दिसतात. देवराई नेमका स्केअर्ड ग्रूज म्हणजे काय तर असे काही एरिया जो रिझर्व करून ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी काही आदिवासी फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आदिवासी लोक ज्यावेळेस आपली मानव वस्ती निर्माण करायला पुढे जाऊ लागले त्यावेळेस त्यांनी काही एरिया हा रिझर्व करून ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये जे काही झाडं आहेत, जंगल आहे ते कोणीही तोडता कामा नये आणि त्याच्यावरती कसलाही इफेक्ट इन्व्हायरमेंटचा किंवा मानवांचा झाला नाही पाहिजे अशा प्रकारची जी काही जंगल वस्ती आहे ती त्यांनी रिझर्व करून ठेवलेली होती. त्या रिझर्व केलेल्या ठिकाणाला आपण काय म्हणतो स्केअर्ड ग्रूज म्हणतो. तर स्केअर्ड ग्रूजचं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे त्याला देवराई या नावानं ओळखलं जातं आणि असं म्हणलं जातं की ती देवराई आहे आणि तिथे एक देवाची वस्ती असते आणि त्याच्यावरती जरी कोणी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती काहीतरी कोप होऊ शकतो अशा प्रकारच्या विविध भावना त्याच्यावरती ठेवल्या जातात आणि श्रद्धेने त्या देवराईला लोक पूजन वगैरे सुद्धा करतात. जसं आपण पिंपळाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाला पूजतो त्या प्रकारे पूजा करतो त्या प्रकारे त्या देवराईची सुद्धा पूजा केली जाते. आणि देवराई हा खूपच म्हणजे श्रद्धेसोबतच एक भीतीदायक म्हणून म्हणजे की त्याच्यावरती जर कोणी तोडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावरती काही इफेक्ट होण्याची आपल्याकडून अशी एक ॲक्टिव्हिटी झाली तर त्या देवाचा आपल्यावरती कोप होऊ शकतो अशा भीतीसुद्धा त्याच्याबद्दल मानण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानुसारच असं सुद्धा मान्य केलं जातं की जी काही रिझर्व एरिया आहे तो रिझर्वच असला पाहिजे फक्त जंगलासाठी. देवराई ही रिझर्व करून कोणी ठेवली तर फक्त मानवाने ठेवलेली आहे. याच्यासाठी कोणता म्हणजे जे काही आदिवासी लोक आहेत त्यांनी ती रिझर्व करून ठेवलेली आहे. याच्यासाठी कोणता फॉरेस्ट डिपार्टमेंट वगैरे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. तर पर्टिक्युलर एरियामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपला जो काही एरिया आहे त्याच्यामधून काही ठिकाण हे रिझर्व करून ठेवलेलं आहे आणि त्यालाच देवराई म्हणून ओळखलं जातं. आणि अशा जंगल्सना देवाचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे, नेम ऑफ गॉड्स. आणि असे खूप सारे देवराईज किंवा स्केअर्ड ग्रूज आपल्या पूर्ण एंटायर कंट्रीमध्ये आहेत. टोटल 13,000 स्केअर्ड ग्रूज ह्या इंडियामध्ये आहेत. तर फक्त वेस्टर्न घाट नाही तर पूर्ण कंट्रीमध्ये जर बघितलं आणि जर काउंट केले तर टोटल 13,000 इंडियामध्ये स्केअर्ड ग्रूज सध्या आहेत. आणि त्याचबरोबर जर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी अँड रायगड अशा 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देवराईज पाहायला भेटतात.
फक्त याच्यामागे एक उद्दिष्ट असं आहे की देवाचं नाव देऊन आणि देवाचा कोप होईल या आशेने आणि या श्रद्धेने आणि या भीतीपोटी जो काही एरिया रिझर्व करून ठेवण्यात आलेला आहे त्याला स्केअर्ड ग्रूज म्हणतात. आणि या स्केअर्ड ग्रूज आपल्या पूर्ण एंटायर कंट्रीमध्ये खूप ठिकाणी आहेत आणि टोटल काउंटिंगमध्ये जर घेतलं तर 13,000 इतक्या स्केअर्ड ग्रूज आपल्याला भेटतील. पण महाराष्ट्रामध्ये काहीच डिस्ट्रिक्टमध्ये हे आपल्याला दिसतात आणि जास्त प्रमाणात वेस्टर्न घाट साईडला आपल्याला जास्त देवराईज दिसून येतील. तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत तर कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि रायगड या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. तर स्केअर्ड ग्रूजच्या मागे फक्त एकच टेंडन्सी आहे किंवा एकच मानसिकता आहे की जी काही डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, त्याच्यामधले जे काही व्हरायटीज आपल्याला तिथे भेटतील त्या ती काय केलेले आहेत, लेफ्ट ओव्हर होण्यापासून त्यांनी रिझर्व करून ठेवलेले आहेत आणि त्या एरियाला स्केअर्ड ग्रूज किंवा मराठीमध्ये देवराई म्हणून ओळखलं जातं. स्केअर्ड ग्रूज नंतर आपण एक नवीन पार्ट पाहणार आहोत, टॉपिक जो आहे सिम्बॉल्स इन रिलेशन टू एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. असे काही सिम्बॉल्स जे इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी यूज केले जातात, ज्याच्या थ्रू आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटते. अशा सिम्बॉल्सवरून आपण ओळखू शकतो की एन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनसाठी आपण काय काय करू शकतो आणि या सिम्बॉल्स थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन, हे सिम्बॉल पाहिल्याच्या नंतर 2 हँड्सच्या मध्ये आपण वॉटर ड्रॉप हा कॅच करतोय. याचा अर्थ काय होतो की सेव्ह वॉटर. असे सिम्बॉल्स तुम्ही खूप ठिकाणी पाहिलेले आहेत. अशा सिम्बॉल्सचा अर्थ काय आहे, सेव्ह वॉटर. कारण की वॉटर सोर्स जो आहे तो नॅचरल रिसोर्स आहे आणि जितका वॉटर वेस्टेज तुम्ही कराल तेवढे तुम्हाला पुढच्या वेळेस वॉटरसाठी खूप कष्ट करावे लागतील किंवा तुम्हाला वॉटर भेटणारच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, अगोदरच्या आपल्या ज्या काही ग्रँडपॅरेंट्स किंवा त्यांच्यापेक्षाही जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडे जर बघितलं तर त्या काळामध्ये वॉटर हे सहज भेटायचं. आता त्याच कंपॅरेटिव्हली या जनरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर आपण मिनरल वॉटर हा खरेदी करून घेतो. बरोबर आहे. म्हणजे पैसे देऊन आपल्याला काय करावं लागतंय, वॉटर घ्यावं लागतंय. याचाच अर्थ फक्त एवढ्याशा जनरेशनमधला जर डिफरन्स आपण इतका पाहतोय तर पुढे जाऊन ज्या काही जनरेशन्स येणार आहेत त्यांना वॉटर आपण जेवढा काही त्याचा उपभोग करून घेतलेला आहे तेवढाच त्यांना पण भेटायला पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे तर वॉटर सेव्ह केलं पाहिजे. आणि या सिम्बॉल्स थ्रू आपल्याला काय सांगितलं जातं, सेव्ह वॉटर. या व्यतिरिक्त आणखीन एक आहे, जसं की काही ठिकाणी तुम्ही पाहता ड्रॉप काय करतो, ड्रॉप्स थ्रू आपल्याला दाखवलं जातं की कुठेतरी असं काहीतरी दाखवलं जातं जिथे असा सिम्बॉल्स आपण खूप ठिकाणी पाहिलेला आहे. याचा अर्थ काय होतो तर कंटिन्युअस वॉटर वेस्टेज सुरू आहे आणि तिथे वॉटर स्वतःच काय करतोय, त्याला बंद करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यावरून काय लक्षात येतं तर डोंट वेस्ट वॉटर, सेव्ह वॉटर अँड डोंट वेस्ट वॉटर. याच्यासाठी आपल्याला असे सिम्बॉल्स दिसतात. म्हणजेच काय, वॉटर हा नॅचरल रिसोर्स आहे आणि जर त्याची पातळी पूर्णपणे संपली तर आपल्याला पुन्हा वॉटर फॉर्म करणं पॉसिबल नाही आहे. कारण की वॉटर नॅचरली फॉर्म होतं, आर्टिफिशियली होत नाही. त्याच्यानंतर सेकंड वन जर आपण पाहिलं तर हा सिम्बॉल आपल्याला काय सांगतो, ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी, जनरली एनर्जी हा जेवढा कन्सेप्ट आहे तेवढाच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की एनर्जी रिसोर्सेस आपण खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की प्लांट्सपासून एनर्जी भेटते. कारण की प्लांट हा ॲटोट्रॉप्स आहे, तो काय करतो, स्वतःचं फूड स्वतः तयार करतो. ओके,
आणि ज्यावेळेस तो फूड फॉर्मेशन करतो त्यावेळेस त्याच्यावरती डिपेंड असणारे खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि ज्यावेळेस ते त्यांना कन्झ्युम करतात त्यावेळेस प्लांट्समध्ये सेव्ह असलेली एनर्जी हे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होते, मग त्याला कोणीतरी दुसरं खातं. कारण की फूड चेनमध्ये आपण बघितलेलं आहे तर ग्रीन एनर्जी ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर हा सिम्बॉल आपल्याला काय सांगतो? ग्रीन एनर्जी, सेव्ह ग्रीन एनर्जी. त्याच्यानंतर हा तर कॉमन आहे, आपल्याला माहीत आहे डस्टबिन आणि ह्युमन. तर यूज डस्टबिन, कारण की आपल्याला खूप घाणेरडी सवय असते, आपण कोणत्याही गोष्टी यूज करून त्याला डायरेक्ट रॅपर्स जे काही असतील ते आपण असेच फेकून देतो. पण त्याच्यामुळे जर प्लास्टिक्स वगैरे किंवा असे रॅपर्स जर असतील तर ते खूप नॅचरला एन्व्हायरमेंटला हानिकारक आहेत. तर तसे काही तुम्ही जर रॅपर्स वगैरे असेच टाकून देत असाल तर ते रॅपर्स हे अस्वच्छतेकडे वळतात. तर तुम्हाला इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करायचं असेल तर जो काही वेस्ट मटेरियल आहे त्याला इतरत्र न फेकता डस्टबिनमध्ये टाका, ज्याच्यामुळे तुमच्याकडून ज्या काही चुकीच्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या होणार नाहीत. हे सॉलिड वेस्ट आहे त्याला तुम्ही काय करू शकता? प्रॉपर विल्हेवाट लावू शकता. त्याच्यानंतर हा सिम्बॉल काय सांगतो? बायसायकल. यूज बायसायकल याचाच अर्थ काय? सेव्ह फ्यूल. सेव्ह फ्यूल. कारण की आपण ज्या काही सायकल व्यतिरिक्त व्हेकल्स यूज करतो त्या प्रत्येक व्हेकलमध्ये आपल्याला कशाची गरज आहे? फ्यूलची गरज आहे. म्हणजेच काय? डिझेल, पेट्रोल हे काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस आहेत. जनरली हे जर यांचा जर जे काही पुरवठा आहे, कारण की पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी हजारो वर्ष लागतात. जे काही प्लांट्स आणि ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यावेळेस ते डेड होतात त्याचे फॉसिल्स हे जमिनीमध्ये जातात, वर्षानुवर्ष त्याच्यावरती कुजण्याची प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर मग कुठे काय बनतं? ते पेट्रोल आणि डिझेल हे नॅचरल रिसोर्सेस तयार होतात. तर जनरली पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी इतके वर्ष लागतात. म्हणजेच काय? तर आपल्याकडे सध्याला जेवढं काही रिझर्व्ह आहे किंवा आपल्याकडे लेफ्ट ओव्हर असलेलं जे काही मटेरियल आहे किंवा फ्यूल आहे त्याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? बायसायकल यूज केली पाहिजे. बायसायकल काय यूज केली पाहिजे? कारण की बायसायकल थ्रू ना फ्यूलची गरज आहे, विदाऊट फ्यूल ती रन करते, त्याला कुठल्याच फ्यूलची गरज नाही. विदाऊट फ्यूल ती काय करू शकते? आपण चालवू शकतो. त्याचबरोबर जे काही एअर पोल्युशन आहे, फ्यूल यूज केलेल्या ज्या काही व्हेकल्स असतात त्या व्हेकल्सचा यूज केल्याच्या नंतर एकतर फ्यूल वेस्टेज तर होतच जास्त प्रमाणात, आणि त्याचबरोबर त्याच्यातून जे काही बाहेर पडणारे गॅसेस आहेत त्या गॅसेस थ्रू एअर पोल्युशन होतं, म्हणजे इन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होऊ शकतो. पण बायसायकल्सचा जर यूज केला तर आपल्याला एकतर फ्यूलची गरज नाही आहे आणि त्याचबरोबर जे काही गॅसेस बाहेर पडतात, कारण की बायसायकलमधून कोणताच गॅस बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशनसुद्धा होणार नाही. आणि बायसायकल यूज केल्यामुळं आपली जी काही पर्सनॅलिटी आहे किंवा आपली जी हेल्थ आहे तीसुद्धा चांगली राहते. तर हे सिम्बॉल्स आपल्याला काय सांगतात? तर आपण जे काही इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आहे त्याच्यासाठी या सिम्बॉल्सचा यूज केला जातो. फक्त याच्या थ्रू काय मीनिंग होतो किंवा काय सांगितलं जातं? फॉर एक्झाम्पल आणखीन एक सिम्बॉल आहे, असा सिम्बॉल. या सिम्बॉलचा अर्थ काय होतो किंवा आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटते? रिसायकल. बरोबर आहे, रिसायकल. जे काही वेस्ट आहे त्याला डायरेक्ट फेकून न देता असे काही वेस्टेज आहेत ज्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो. तर त्या गोष्टी डायरेक्ट वेस्टेजमध्ये न टाकता त्याच्यापासून तुम्ही रिसायकलिंगसुद्धा करू शकता. तर हे जे काही सिम्बॉल्स आहेत या सिम्बॉल्स थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, किंवा फक्त हा सिम्बॉल दाखवणे याचा अर्थ हा नाही आहे. कारण जिथे तुम्ही जाल इन्व्हायरमेंटमध्ये किंवा कुठे जर मोठ्या मोठ्या सेंच्युरीजला भेट द्यायला जाता त्यावेळेस तुम्हाला असे काही सिम्बॉल्स दिसतात आणि या सिम्बॉल्स फक्त बघून बायसायकल बघितली तर आपल्याला काही कळणार नाही आहे.
पण आपल्याला त्या प्रत्येक सिम्बॉलबद्दल काय माहिती पाहिजे, इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे. प्रत्येक सिम्बॉल आपल्याला काही ना काही इन्फॉर्मेशन देतो. तर पर्टिक्युलर सिम्बॉल्स कोणते पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोचवतात हे आपल्याला या सिम्बॉल्स थ्रू कळतं. तसेच इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी खूप सारे सिम्बॉल्स आहेत, तुम्हाला इंटरनेटवर भेटू शकतात, पण जेवढे काही आहेत तेवढे दाखवलेच आहेत. त्याचबरोबर आणखीन एक आहे, जसं की असा पण तुम्हाला सिम्बॉल दिसेल पूर्ण ग्रीन कलरमध्ये. याचा अर्थ काय होतो, सोलार एनर्जी, यूज सोलार एनर्जी. कारण की सोलार एनर्जी हा असा सोर्स आहे ज्याच्यापासून आपण काय करू शकतो, कितीही यूज केला तर तो संपणार नाही आहे. ज्याच्यामुळे काय होईल, आपण जी जनरेट करंट फॉर्म करतोय ते वॉटरपासून त्याचबरोबर एअरपासून बनवतं आहे, बरोबर आहे. पण ते जास्त बनवण्यामध्ये जे काही नॅचरल वॉटर आहे किंवा नॅचरल फॉर्म होणारे सोर्सेस आहेत ते कमी होण्याच्या मार्गावर जाण्यापेक्षा त्याचा आपण दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा यूज करू शकतो. मग जर असा सोर्स आपल्याकडे आहे सन, तर सोलार सिस्टीमचा किंवा सोलार एनर्जीचा यूज करून आपण जी काही वीज आहे त्याला कमी प्रमाणात वापरू शकतो आणि ज्याचा कुठेच आपल्याला खंड पडणार नाही अशी सोलार एनर्जी आपल्याकडे असताना आपण त्याचा जास्त उपयोग केला पाहिजे, असं या सिम्बॉल्स थ्रू सांगितलं जातं. असे खूप सारे आहेत, पण जेवढे काही आपल्याकडे आहेत तेवढे मी सांगितलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही खूप सारे वाचू शकता. आपण या चॅप्टरमध्ये खूप सारे लॉज, रूल्स स्टडी केलेले, ज्याच्या थ्रू आपल्याला काय सांगितलं जातं की नॅचरल जे काही इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आहे त्याच्यासाठी ह्युमनची जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे लॉज आणि रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला सांगितलेले आहेत. ते आपण जर फॉलो तर आपल्याला केल्याच्यानंतर आपल्याला काय होईल, तर इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं सोपं जाईल. आणि जे करणार नाहीत, ज्यांना जाणीव झालेली आहे इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन किती महत्त्वाचं आहे, पण त्यांना जाणीव होऊन सुद्धा करणार नाहीत असे जे काही ॲक्टिव्हिटीज करतील त्यांना फाईन भरण्यासाठी किंवा जेलमध्ये जाण्याच्या तरतुदी त्याच्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. पण याच्या व्यतिरिक्तच असे काही व्हॉलेंटियर्स आहेत जे एकत्र येऊन आपलं स्वतःचं ऑर्गनायझेशन त्यांनी बनवलेलं आहे, संघटना बनवलेली आहे आणि ते स्वतः व्हॉलेंटियरली वर्क करतात इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी. तसेच असे जे व्हॉलेंटियर्स आहेत असे नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला खूप सारे ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या की व्हॉलंटियर्स आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात. अगोदर इंडियामधले जे काही व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन्स आहेत ते पाहून आपण इंटरनॅशनल जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत ते पाहणार आहोत. तर फर्स्ट जे व्हॉलंटियर आहे ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कुठे आहे ही व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन आहे, तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, कुठे आहे मुंबईमध्ये, ही आहे फर्स्ट. सेकंड CPR इन्व्हायरमेंटल ग्रुप, हा सुद्धा इंडियामध्ये आहे, कुठे आहे न्यू चेन्नई. त्याच्यानंतर गांधी पीस फाउंडेशन इन्व्हायरमेंट सेल,
हा सुद्धा व्हॉलेंटियर आहे. कुठे आहे? दिल्ली. त्याच्यानंतर 4th वन जो आपण चिपको मुवमेंट, जो इंटरेस्टिंग स्टोरी ऐकली त्याच्याबद्दल, चिपको सेंटर कुठे आहे? तेहरी, गेहरवाल. 5th वन सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, हे ऑर्गनायझेशन कुठे आहे? अहमदाबाद. अहमदाबाद. त्याच्यानंतर 6th वन केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल, त्रिवेंद्रम. त्यानंतर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन, ही ऑर्गनायझेशन कुठे आहे? पुणे. त्याच्यानंतर व्हॉलेंटियरमध्ये लास्ट वन आहे विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद. आपण जे काही ऑर्गनायझेशन्स लिहिलेले आहेत हे सगळे व्हॉलंटियर आहेत, जे स्वतंत्रपणे एकत्र येऊन, स्वतःच्या मनाने, इच्छेने एकत्र येऊन त्यांनी ऑर्गनायझेशन केलेली आहे आणि त्याच्यानुसार ते काय करतात? एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करतात. तर असे जे काही एन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनसाठी आलेले जे काही व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन्स आहेत इंडियामधले, तर त्याच्यामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही जी ऑर्गनायझेशन आहे ती मुंबईला आहे. त्यांचं काम एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणे. CPR एन्व्हायरमेंटल ग्रुप न्यू चेन्नईला असलेलं ऑर्गनायझेशन आहे. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंटल सेल हे दिल्लीला आहे. चिपको सेंटर आपण जे बघितलं उत्तराखंडमध्ये, तिथे आहे तेहरी गेहरवाल. सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अहमदाबाद. केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रम, केरला राज्यामधील त्रिवेंद्रम येथे केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल हे ऑर्गनायझेशन आहे. इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुण्यामध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी एक व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन आहे. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. तर अशा व्हॉलंटियर जे काही इंडियामध्ये आहेत ते आपण पाहिले. तर त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन्स आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहेत. इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स. फर्स्ट वन IUCN, हे कुठं आहे? ग्लॅंड व्हीडी, स्वित्झर्लंड. तर IUCN म्हणजे काय? तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. जनरली जेवढ्या काही बायोडायव्हर्सिटीची जी लिस्ट आहे किंवा त्याच्यामध्ये इंडेंजर्ड रेअर स्पेसीज ज्या आहेत त्यांची जी काही लिस्ट बनवलेली आहे ती या ऑर्गनायझेशननी बनवलेली आहे. तर ही इंटरनॅशनल लेवलला असणारी एक ऑर्गनायझेशन आहे जी की व्हॉलंटियर आहे आणि याच्याबद्दल आपण पुढे सुद्धा माहिती घेणार आहोत. ओके, तर याच्यानंतर सेकंड वन आहे
IPCC ही कुठे आहे? गेनेवा. तर म्हणजे काय? इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑफ क्लायमॅट चेंज. तर IUCC म्हणजे इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑफ क्लायमॅट चेंज फॉर अ क्लायमॅट चेंज. तर ही जी ऑर्गनायझेशन आहे ती गेनेवामध्ये आहे आणि ही सुद्धा इंटरनॅशनल लेवलची आहे. याच्यामध्ये क्लायमॅट चेंज ज्या काही इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी जे काही पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट पाहिजे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात त्याचा पूर्ण रेकॉर्ड IPCC मध्ये ठेवला जातो. युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम हा सुद्धा गेनेवामध्ये आहे. या दोन व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन ज्या गेनेवामध्ये आहेत. याच्यानंतर फोर्थ वन वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड म्हणजेच WWF हे कुठे आहे? न्यूयॉर्क. त्याचबरोबर बर्ड लाईफ इंटरनॅशनल हे कुठे आहे? कॅम्ब्रिज. सिक्स्थ वन ग्रीन क्लायमॅट फंड साऊथ कोरिया. हे आहेत इंटरनॅशनल लेवलच्या व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन ज्याच्या थ्रू काय केलं जातं? इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन केलं जातं. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि ही स्वित्झर्लंडमध्ये आहे. IPCC इंटर गव्हर्मेंटल पॅनल फॉर अ क्लायमॅट चेंज ही गेनेवामध्ये आहे. गेनेवामधले आणखीन एक आहे युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंटल प्रोग्राम. त्याच्यानंतर वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड ज्याला आपण WWF म्हणतो न्यूयॉर्कमध्ये आहे. बर्ड लाईफ इंटरनॅशनल हे कॅम्ब्रिजमध्ये आहे. वर्ल्ड वाईल्डलाईफ म्हणजे जे काही जंगली प्राणी आहेत त्यांच्यासाठीची ही संघटना आहे जे की न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि बर्ड लाईफ इंटरनॅशनलमध्ये जे काही बर्ड्स आहेत त्यांच्यासाठी जे काही कन्झर्वेशन करता येतं, ज्या स्पेसीज आत्ता आहेत आणि ज्या कालावश झालेल्या आहेत आणि ज्या रेअर आहेत, ज्या काही लेफ्ट ओव्हर होण्यावर आहेत, अशा ज्या काही स्पेसीज आहेत त्यांना प्रिझर्व कसा करता येईल आणि त्यांचं जे काही क्लायमॅट आहे त्याच्याबद्दल ते काय करतात? प्रोग्राम चालवतात किंवा स्वतःहून त्याच्यासाठी नवीन एक तेच क्लायमॅट बनवून तिथे त्यांना ठेवलं जातं. त्याच्यानंतर ग्रीन क्लायमॅट फंड हे साऊथ कोरियाला आहे. तर ह्या साऱ्या काय आहेत? तर स्वतःहून व्हॉलंटियरली ऑर्गनायझेशन फॉर्म करून वर्क करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत. याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीचा जो काही कन्झर्व करण्यासाठी आपण काय काय करू शकतो किंवा बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं करू शकतो? हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड? हे आपल्यासाठी केलेला क्वेश्चन आहे की आपण बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं करू शकतो. हे आपण कसं कन्झर्व करू शकतो? फर्स्ट, प्रोटेक्टिंग दी रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. ज्या काही ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज ह्या रेअर आहेत म्हणजे लेफ्ट ओव्हर झालेले आहेत त्यांना आपण काय करू शकतो? प्रोटेक्ट करू शकतो. म्हणजे कालाच्या म्हणजे ज्या काही स्पेसीज ह्या खूप जास्त स्पेसीज होत्या पण आता खूप कमी राहिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल टायगर्स खूप कमी आढळतात. ओके, तर अशा काही ऑर्गॅनिझमच्या ज्या काही स्पेसीज आहेत त्यांना काय करायचं आहे? आपल्याला प्रोटेक्ट करायचं. आणि त्यांना आपण जर प्रोटेक्ट केलं तर जे काही बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन आहे ते आपण. सेकंड वन, एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज. म्हणजे नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज आपण जर एस्टॅब्लिश केल्या तर अशा ज्या काही स्पेसीज आहे ज्यांचे
जंगलतोडीमुळे किंवा डिफॉरेस्टेशनमुळे जे काही त्यांची जी हॅबिटॅट होता तो चेंज झालेला आहे, त्यांच्यासाठी जर आपण नॅशनल पार्क्स किंवा सँच्युरीज जर सुरू केल्या किंवा एस्टॅब्लिश केलं तर त्याच्यामुळे काय होईल, तर त्यांना राहण्यासाठी एक पर्टिक्युलर हॅबिटॅट आपण त्यांना देऊ शकतो आणि त्यांना आपण कन्झर्व करू शकतो. थर्ड वन, डिक्लेअरिंग सम रीजन्स आर बायोरिझर्व. म्हणजेच काय, तर असे काही रिझर्व केलेल्या ज्या काही जागा आहेत, जसं की आपण स्केअर्ड ग्रूज माहिती करून घेतलं, त्याचप्रकारे असे खूप सारे ठिकाण आपण काय करू शकतो, बायो रिझर्व्स आहेत म्हणून डिक्लेअर करून देऊ शकतो. ज्यावेळेस डिक्लेरेशन होईल तर ते जे काही एरिया आहे तो काय असणार आहे, बायो रिझर्व्स असणार आहे. फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी किंवा ज्या काही बायोडायव्हर्सिटीमध्ये असणारे व्हेरिएशन्स आहेत, त्याच्यामधले जे काही प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, अशा ऑर्गॅनिझमसाठी आपण काय करू शकतो, रिझर्व म्हणून डिक्लेअर करू शकतो. याच्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनमध्ये हेल्प होऊ शकते. प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. म्हणजेच काय, असे काही प्रोजेक्ट आपण करायचे की ज्याच्यामुळे काय होईल, स्पेशल ज्या काही स्पेसीज आहेत त्यांचं कन्झर्वेशन केलं जाईल. म्हणजे काय, जसं की आपण पाहिलं जाधव मलाई याने 200 हेक्टर एरियामध्ये जो काही प्रोजेक्ट आला होता त्याच्यामध्ये एक फॉरेस्ट वर्कर म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर त्या काही प्लांटेशन करायचे जे काही एरिया होता त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी केलं. पण त्याचबरोबर काही स्पेशल स्पेसीज असतील, त्याच्या जर आपल्याकडे काही स्पेसीज असतील तर तशा स्पेसीजसाठी आपण प्रोजेक्ट सुरू करायचा, ज्याच्यामुळे आपल्याला काय होईल, त्या स्पेसीज आपण कन्झर्व करू शकतो. मग त्या प्लांटच्या असेल तर आपण त्या स्पेसीज पर्टिक्युलर एरियामध्ये प्लांटेशन करू शकतो. जर कोणत्या ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्ससाठी असेल तर त्यांच्यासाठी आपण एक पर्टिक्युलर नॅशनल पार्क्स बनवून त्या पर्टिक्युलर स्पेसीससाठी लागणारं जे काही इन्व्हायरमेंट आहे त्या पार्क्समध्ये आपण ते इन्व्हायरमेंट क्रिएट करून त्याला त्या ठिकाणी ठेवून देऊ शकतो. फिफ्थ वन, कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. जे काही ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत त्यांचं कन्झर्वेशन आपल्याला करायला पाहिजे सगळ्याच. त्याच्यानंतर 6 वन आहे, ऑब्झर्विंग रूल्स अँड रेग्युलेशन्स. जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे आणि सतत ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे. लास्ट वन, मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे आपल्याला माहीत आहे की त्यांचं रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे, कारण की आयुर्वेदा त्याच्यामध्ये प्लांट्सच्या वेगवेगळ्या जे काही आपल्याला ज्ञान भेटतं त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये असणारे प्लांट्स, त्याचबरोबर काही ऑर्गॅनिझम्स जे ॲनिमल्स असतील त्याच्याबद्दल पण आपल्याला खूप सारे ट्रॅडिशनल नॉलेज दिले जातात. फॉर एक्झाम्पल जर आपण गाय घेतली तर काऊ ही आपल्यासाठी देवता मानून आपण तिचं कन्झर्वेशन करतो किंवा तिचं पूजन करतो. पण असे खूप सारे असे काही आहेत ज्याच्यामध्ये ट्रेडिशनल नॉलेजमध्ये प्रत्येक जे काही इंडियामध्ये फेस्टिवल्स सेलिब्रेट केले जातात त्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी सांगितला जाणारा एखादा रूल किंवा एखादा ट्रेडिशनल नॉलेज त्याच्यामध्ये आहेच. बैलपोळा ज्याच्यामध्ये आपण बैलांचं पूजन करतो, वटसावित्री पौर्णिमा ज्याच्यामध्ये आपण वडाच्या झाडाचं पूजन करतो. त्याच्यानंतर असे खूप सारे फेस्टिवल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कसं केलं जाईल हे पाहतो. जसं वडाचं किंवा पिंपळाचं पूजन करतो आणि त्याच्यामागे आपण कधीच त्या प्लांट्सना कट करत नाही किंवा त्याचा यूज आपण इतरत्र कोणत्या गोष्टीसाठी करत नाही. म्हणजे त्या प्लांट्समध्ये एक गॉड आहे असं आपण समजून ती
परंपरा चालवतो, अशा ज्या काही ट्रेडिशनल नॉलेज आहेत किंवा अगोदरचा जो काही रेकॉर्ड आहे तो सुद्धा आपण काय केला पाहिजे, मेंटेन केला पाहिजे. आपण खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्सबद्दल माहिती घेतली, पण सर्वात लार्जेस्ट अशी एक ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव आहे ग्रीनपीस. सर्वात लार्जेस्ट ऑर्गनायझेशन म्हणून ओळखली जाते आणि ही इंटरनॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन आहे जिचं मेन काम काय आहे तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे आहे. आणि या ऑर्गनायझेशनमध्ये 25 lakhs पीपल्स आहेत. टोटल 25 lakhs पीपल्स आहेत आणि हे सगळे जे काही मेंबर्स आहेत ते 26 डिफरंट कंट्रीजमधले आहेत. एवढी लार्जेस्ट अशी ही ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव ग्रीनपीस आहे, ज्याच्यामध्ये 25 lakh पीपल्स आहेत मेंबर्स म्हणून आणि त्याचबरोबर 26 कंट्रीजमधून डिफरंट आलेले 25 lakhs पीपल्स आहेत. आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे ग्रीनपीस ती काय करते तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी जेवढे काही प्रोग्राम्स ठेवले जातात त्या सगळ्या प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनकडून केलं जातं. आणि याच्यानंतर आपण जे काही राहिलेले पाठ आहेत त्याला काय रोल आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी किंवा एन्व्हायरमेंटसाठी आणि त्याचबरोबर हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी याबद्दल माहिती घेऊया.